नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. पगारात थेट 65% वाढ शक्य, तर 10 ऑगस्टला होणार कर्मचाऱ्यांच्या संबंधी एक मोठा निर्णय. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. कर्मचारी आणि रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांनी आयोगाच्या शिफारशीकडे आता लक्ष लागलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसंबंधी एक अत्यंत महत्त्वाची आत्ताच्या घडीची एक बातमी समोर आली आहे. वेतन आयोगाने 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीत कर्मचारी संघटना महासंघ आणि केंद्र सरकार केंद्रशासित प्रदेशातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावलेले आहे. या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या सूचना आणि मागण्यांवर चर्चा होणार असल्याची ही माहिती समोर आली आहे आणि त्यानंतरच आयोग अंतिम अहवाल तयार करणार आहे. या बैठकीत सर्वात जास्त भर हा कर्मचाऱ्यांसंबंधित बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि एकूण पगाराच्या रचनेवर असणार असल्याची ही माहिती समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी बेसिक पेमध्ये वाढ करण्यासाठी 3.83 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली असून ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनने कुटुंबाचा खर्च लक्षात घेऊन सॅलरी ठरवण्याच्या पद्धतीत बदल करण्याचाही प्रस्ताव या बैठकीत दिलेला आहे. त्यामुळे आता बेसिक पेमध्ये आणखी वाढ होण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवास भत्त्याबद्दल लेवल 1 कर्मचाऱ्यांना 9,000 प्रति महिना प्रवास भत्ता देण्याचाही प्रस्ताव आता चर्चेत आलेला आहे. जर कर्मचारी संघटनांच्या या प्रमुख मागण्या सरकारने स्वीकारल्या तर लेवल 1 कर्मचाऱ्यांचा एकूण पगार 37,080 वरून थेट 61,344 पर्यंत वाढू शकतो. म्हणजे जवळपास कर्मचाऱ्यांचे वेतन 65% पर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.